नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.3. यामध्ये काय एक्सपांड, फर्स्ट क्वेश्चन एक्सपांड आहे आणि सेकंड सिम्प्लिफाय. यामध्ये 8 क्वेश्चन दिले, यामध्ये 4th क्वेश्चन. आता यामध्ये काय ए प्लस ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे क्यूबचा. ओके, आणि अगोदरच्या प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज केलेला होता आपण, अगदी बरोबर. आता आणि सिम्प्लिफाय क्वेश्चनमध्ये प्लस आणि मायनस हे दोन्ही फॉर्म्युले यूज करून, म्हणजे 5.2 आणि 5.3चा फर्स्ट क्वेश्चनमधले फॉर्म्युला आहे तो यूज करून हा सिम्प्लिफाय क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. चला तर मग क्वेश्चन नंबर 1ला सुरुवात करूया. हे बघा, 2m - 5 ब्रॅकेटचा क्यूब. आता इथे काय प्लसच्या फॉर्म्युलामध्ये काय होतं, इथं प्लस होतं आणि इथे दोन्ही ठिकाणी प्लस होते, बरोबर. याच्यामध्ये काय इथे फक्त 2 ठिकाणी मायनस आणि इथे मायनस आहे फॉर्म्युलामध्ये, एवढं फक्त डिफरंट आहे. बाकी पूर्ण फॉर्म्युला व्हॅल्यू सेम आहे, फक्त इथं मायनसचे साईन ॲड झालेले आहे, इथं प्लसचे साईन होते. चला तर मग सुरुवात करूया. हिअर टेकिंग ए इज इक्वल टू काय वापरतो आपण, ए इज इक्वल टू 2m, बी इज इक्वल टू काय 5. ओके, ए इज इक्वल टू 2m, बी इज इक्वल टू 5. तर इथं व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायच्या, एची आणि बीची सर्व ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये. इथं काय हा तुमचा फॉर्म्युला. ओके, आता इथे एच्या ठिकाणी एचा क्यूब म्हणजे 2mचा क्यूब, मायनस साईन 3 तसं तसा, एचा क्यूब म्हणजे किती 2mचा स्क्वेअर. ओके, नंतर बी किती आपला 5, मग इथे 5 लिहून घेतला, प्लसचा साईन 3 ॲज इट इज, एची व्हॅल्यू 2m, बी स्क्वेअर म्हणजे किती 5 स्क्वेअर, मायनसचा साईन बीचा क्यूब म्हणजे 5चा क्यूब. सेकंड स्टेपमध्ये इथे काय 2चा किती आहे 2चा क्यूब आणि ब्रॅकेट सॉल्व केला असता हा क्यूब आहे, या दोन्हींचा पण क्यूब करावं लागेल आपल्याला, 2चा आणि mचा. 2चा क्यूब केला म्हणजे किती 2चा 3 वेज मल्टिप्लिकेशन, 2 × 2 4, 4 × 2 8, आणि mचा क्यूब m क्यूब, मायनस साईन 3 ॲज इट इज, मल्टिप्लायचा साईन 2mचा स्क्वेअर म्हणजे किती 2चा स्क्वेअर आणि mचा पण स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, mचा स्क्वेअर m स्क्वेअर, मल्टिप्लाय बाय 5, इथं मल्टिप्लायचा साईन आहे. ओके, लक्षात असू द्या. 5 प्लस 3 ॲज इट इज इंटू 2m ॲज इट इज, मल्टिप्लाय इथे काय इथे डॉट असतो म्हणजे काय मल्टिप्लाय असतो. ओके, काही नाही दिलं तरी चालेल, दिलं तरी चालेल. काय 5चा स्क्वेअर 25, मायनस 5चा क्यूब, 5चा 3 वेज मल्टिप्लिकेशन करायचं, 5 5 25, 25 इंटू 5 125. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये 8m क्यूब, 3 × 4 12, 12 5 60, आणि हा m स्क्वेअर तसं तसं, प्लस साईन 3 × 2 6, 6 × 25 150m, मायनस 125. ओके, याचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 25 3 × 2 6, ओके 6 आलं, आणि 25 इंटू किती करशाल तुम्ही 6 करशाल. हे बघा 25 इंटू हे 6, m नंतर तुम्हाला डायरेक्ट लिहून घ्यायचं आहे तसं तसा. 6 5 30, 3 कॅरी, 6 2 12, 12 प्लस 5 50, 150 आन्सर आला आपला 150, आणि हा m ॲज इट इज, मायनस 125. तर 8m क्यू हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. मग इथं लिहिताना काय देणार आहे 2m - 5चा क्यूब इज इक्वल टू हे ॲन्सर ॲज इट बॉक्स करून घ्यायचं आहे. चला मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चनमध्ये आहे ब्रॅकेटमध्ये 4 - 5चा क्यूब. मग इथं काय a - b क्यूब हा फॉर्म्युला आपण लिहून घेतला. इथं फॉर्म्युला नाव देऊन घ्या, फॉर्म्युला. ओके, फॉर्म्युला लिहिला. हिअर लिहिलं तरी चालेल, टेकिंग नाही लिहिलं तरी चालेल. ओके, हिअर ए इज इक्वल टू काय 4 आणि बी इज इक्वल टू काय p लिहिलं आपण. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आता हा फॉर्म्युला आहे, इथे आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. इथे तुम्ही लिहून घ्या 4 - p ब्रॅकेट क्यूब. ओके, इथे लिहिल्यानंतर हे इथं तसं लिहायचं आहे. 4चा क्यूब म्हणजे काय एचा क्यूब, एचा क्यूब काय एची व्हॅल्यू काय आपण घेतली 4 म्हणजे 4चा क्यूब, मायनस साईन तसं 3 तसं एचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर. द बी किती आहे p आहे म्हणून p लिहिला, प्लस साईन 3 ॲज इट इज, एची व्हॅल्यू 4 पुट केली, बीची व्हॅल्यू 20 आणि हा स्क्वेअर तसा
परत तिथं मायनस साईन आणि बी स्क्वेअर म्हणजे किती पी क्यूब रिप्लेस केला. आता 4 × 4चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं 3 टाइम्स. 4 × 4 16, 16 × 4 64 मायनस साईन नंतर ही 3 ॲज इट इज 4चा स्क्वेअर 16 पी ॲज इट इज प्लस यांच्या तिघांमध्ये काय सेम इथे मल्टिप्लिकेशन. ओके इथं पण मल्टिप्लिकेशन. आता इथे काय 3 × 4 12 आणि हा पी स्क्वेअर तसा मायनस पी क्यूब 64 ॲज इट इज 16 × 3 48 आणि हा पी मल्टिप्लाय प्लस 12 पी स्क्वेअर मायनस पी क्यूब हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. ओके 4 मायनस पी क्यूब इज इक्वल टू 64 मायनस 48 पी प्लस 40 पी स्क्वेअर मायनस पी क्यूब. ओके हे सेकंड ॲन्सर झालं आहे. त्याला थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन आहे 7x - 9y ब्रॅकेटचा क्यूब. इयर फॉर्म्युला अगोदर लिहा नंतर हे लिहा. ओके फॉर्म्युला लिहिला नंतर हे लिहा. ए इज इक्वल टू काय 7x आणि बी इज इक्वल टू काय 9y लिहिलं. नंतर इथे व्हॅल्यू पुट करायची. एच्या ठिकाणी 7x क्यूब. ओके नंतर -3 एचा स्क्वेअर आहे म्हणजे कितीचा स्क्वेअर होईल तुमचा 7xचा स्क्वेअर. ओके बी आहे तुमचा 9y लिहिलं. हे तिन्ही टर्म काय एकमेकांना मल्टिप्लाय म्हणून मल्टिप्लायचे साईन देऊन घेतले. नाही दिले डॉट दिला तरी चालतो. प्लस 3 एची व्हॅल्यू 7x बीची व्हॅल्यू 9y आणि हा स्क्वेअर. ओके मायनस बीचा क्यूब म्हणजे किती 9yचा क्यूब लिहिला. नंतर इथं 7 7 49 49 × 7 343 आलं लक्षात. हे आपण इथे करून घेते बघा इथं आपण केलेलं आहे. 7 × 7 किती वेळेस यांचा ॲन्सर येईल ते काही 49 आणि ह्या दोघांचा ॲन्सर याला काय मल्टिप्लाय करायचं आहे. ओके 343 हे झालं तुमचं. नंतर नेक्स्ट मायनस 3 × 7 3 लिहिले तसे 7चा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर करायचा आहे. 7चा स्क्वेअर 49 एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअरच इंटू 9y प्लसचं साईन 3 × 7 21x हा एक्स पण मल्टिप्लाय केला तर 21x येतं. 9चा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर करावं लागेल. ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर 9चा स्क्वेअर 81 वायचा स्क्वेअर ॲज इट इज वाय स्क्वेअर मायनस 9चा क्यूब. तर 9चा क्यूब करायचा म्हणजे काय 9चा 3 वेळेस मल्टिप्लिकेशन 9 × 9 81 × 9 729y क्यूब हे उत्तर तुमचं येतं. ओके 343 एक्सचा क्यूब मायनस या तिघांचं पण काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. चला तर मग करून दाखवतो. मी तुम्हाला 3 × काय करशाल पहिल्यांदा तुम्हाला सोपं कॅल्क्युलेशन ते करून घ्यायचं आहे. 3 × 9 करून घेऊ आपण. 9 3 27 बरोबर 27 × 49 करू. 49 मल्टिप्लाय बाय 27 7 9 63 6 कॅरी 7 4 28 28 प्लस 46 34 प्लस 2 × 9 8 18 1 कॅरी नेक्स्ट काय येईल तुमचा 1 इथे कॅरी द्यायला लागेल आपल्याला. ओके 2 4 8 8 प्लस 1 9 3 4 प्लस 8 12 1 कॅरी 3 प्लस 1 4 4 प्लस 9 30 1323 आलं बरोबर उत्तर आपलं. ओके मग एक्स स्क्वेअर आणि हा वाय तसा लिहून घेतला. प्लसचं साईन 21 × 81 यांचं पण मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. ओके मोठा डिजिट आहे तो नेहमी वरती घ्यायचा आहे. 1 × 1 1 1 × 8 8 0 2 × 1 2 2 8 16 यांची ॲडिशन 1 8 प्लस 2 10 1 कॅरी 1 प्लस 6 7 प्लस 1 1701 आलं उत्तर. हा एक्स आणि वाय स्क्वेअर तसा लिहून घेतला. मायनस साईन 729 वाय
क्यूब येतं असेल तसं लिहून गेलं. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. मग इथं काय लिहायचं, आपला क्वेश्चन होता तो लिहून घ्यायचा आणि पुढे हे ॲन्सर लिहून घ्यायचा आणि त्याला बॉक्स करून घ्यायचं आहे प्रॉपरली. आता तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे 58. 58चा स्क्वेअर म्हणजे किती, हा कोणत्या डिजिटच्या जवळ आहे, 0 असलेल्या 60च्या जवळ आहे, म्हणजे 60 - 2 करू शकतो आपण, बरोबर. 60 - 2 आणि ब्रॅकेटचा क्यूब. इयर काय, A=60 आणि B= काय 2E. A - B आपल्याला फॉर्म्युला तोच यूज करायचा, कारण इथं मायनस साईन आहे, हे लक्षात असू द्या. मग इथं Aची व्हॅल्यू किती आहे, 60चा क्यूब मायनस हे 3, Aचा स्क्वेअर 60चा स्क्वेअर, B म्हणजे 2 प्लस 3 हा तसा A 60, Bचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस साईन, Bचा क्यूब म्हणजे 2चा क्यूब. आता इथं 60चा काय क्यूब आहे, 60चा 3 वेळेस मल्टिप्लिकेशन. हे सिम्पल आहे, कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. आता इथं किती आहे, 2 आहे, हे 0 आहे, हे 0 किती 3 टाईम देऊन घ्यायचे आणि 6चं 3 वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं. 6चं 3 वेळेस मल्टिप्लिकेशन केल्यावर किती होतं, 6 6 जा 36, बरोबर. 36 × 6, 6 6 जा 36, परत इथं 6 3 आले, 6 3 जा 18, 18 प्लस 3 किती 21, 216 आलं. आणि मी तुम्हाला किती सांगितलं, E0 किती आहे तुमचे, E0 3 0 घेऊन घ्यायचे, किती 3 टाईम्स म्हणून इथं 3 क्यूब आहे म्हणून 1 2 3, 216 वर 3 0 दिलं असतं, हे आन्सर आलेलं आहे, बरोबर. नेक्स्ट समजलं हे. नंतर मायनसचं साईन देऊन घेतलं आपण, मायनसचं साईन, नंतर 3 × 60चा स्क्वेअर 6 6 जा 36 आणि इथं किती 2 आहे म्हणून इथे 2 0 देऊन घ्यायचे आहे, बरोबर. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये × 2 प्लसचं साईन 3 × 60 आणि 2चा स्क्वेअर 4 मायनस 2चा क्यूब आहे म्हणजे 2चा 3 टाईम्स म्हणजे 2 2 जा 4, 4 2 जा 8, ओके 8 घेतले. नंतर यांचं काय करायचं, आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना हे तर ॲज इट इज आलेलं आहे. 36 × हे आता काय करते, 3 × 6 किती होता, 3 × 2 6 होता, 6 × हे करू आपण, ओके 3 6 0 0 इंटू किती 3 × 2 6 6 0 0 6 6 जा 36, 3 आले, 6 3 जा 18, 18 प्लस 3 21 किती आले 21600 21600 आले. प्लस आता यांचं पण तसंच केलं, 6 6 जा 3 4 जा 12, 12 × 6 12 × 6 12 × 60 60 इथं, ओके 6ला मल्टिप्लाय केलं तरी नंतर 0 1 देऊन द्यावं लागेल तुम्हाला, तसं केलं तरी चालेल. इथं किती येणार 2 0 0 2 6 जा 12 0 आले, 1 0 0 1 6 6 ॲडिशन 0 2 7 720 आलं, -8 करणारे याच्यामध्ये हे मायनस करणारे 2,60,000मधून 21,600 मायनस करायचे आपल्याला. यामध्ये 0 - 0 0 0 - 0 0. आता इथे काय आहे 0मधून 6 मायनस होऊ शकत नाही म्हणून इथे आपण काय उरतील एकूण 1 आपल्याला घ्यावं लागणार. इथं 10 झाले, इथं उरतील किती 1 दिल्यामुळे 5 उरतील, ओके 10 - 6 4, नंतर 5 - 1 4. परत इथे काय होतं 1मधून 2 मायनस होऊ शकत नाही म्हणून इथून पण आपण 1 इकडे घेणार आहोत. 1 इकडं आला म्हणजे 11 झाले, 11 - 2 9 आणि 1 इथं काहीच नाही म्हणजे 1 ॲज इट इज तुमचा येऊन जाईल म्हणजे 1,94,400 आलं उत्तर. नंतर इथं ही 720 - 8 करून घेऊ आपण, ओके 720 - 8 केल्यावर किती होणार ते तुमचे 712. हे तर कॅल्क्युलेशन जमलंच तुम्हाला. नंतर आता इथून काय करायचे, ह्या दोघांची ॲडिशन करायची. हे बघा 2 + 0 2 1 + 0 1 आणि 7 + 4 11, ओके 11 आला, 1 कॅरी आला तुमचा, 4 + 1 5 9 ॲज इट इज 1 ॲज इट इज, ओके हे झालं तुमचं ॲन्सर फायनल. 5th नंबर एक्झाम्पल 198चा क्यूब. इथं 198 म्हणजे इथं किती 200च्या नियर आहे म्हणून आपण इथं 200 - 2 घेऊ.
ओके. आता इथे घेतल्यानंतर त्याचा क्यूब लिहायला विसरायचा नाही. नंतर ए मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ते पण युअर टेकिंग ए इज इक्वल टू किती आहे 200 आणि बी इज इक्वल टू किती 2. ओके, इक्वल टू 2 लिहिलेला आहे. आता ए आणि बीच्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आहे आपल्याला. ओके, म्हणजे रिप्लेस करायचे आहे. एच्या ठिकाणी 200 आणि बीच्या ठिकाणी 2 आणि ॲज इट इज फॉर्म्युला एचा क्यूब म्हणजे किती 200चा क्यूब मायनस साईन 3 ॲज इट इज एचा क्यूब किती आहे 200चा स्क्वेअर बी किती आहे 2 ॲज इट इज 2 लिहून घेतला मायनसचं साईन सॉरी इथे प्लसचं साईन हवं होतं. ओके, इथे प्लसचं साईन आहे प्लस 3 ए किती आहे 200. ओके, 200 लिहिला आपण. नंतर बीचा स्क्वेअर म्हणजे किती 2चा स्क्वेअर मायनस साईन बीचा क्यूब म्हणजे 2चा क्यूब. नेक्स्ट स्टेपमध्ये इथं आता ही स्टेप इथे किती आहे 3 क्यूब आहे म्हणजे 2चं किती 3 टाइम्स मल्टिप्लाय 2 × 2 4 4 × 2 8 लिहिला. आता हे किती आहे 0 2 याला मल्टिप्लाय किती करायचे हे किती याने हे 2 0 आहे. हे किती लिहिणार तुम्ही 2 × 3 करणार किती होतं 0 6 0 1 2 3 4 5 6 0. ओके, 6 0 झाले तुमचे. नंतर हे मायनस साईन 3 ॲज इट इज इथं तसं 2 × 2चा 200चा स्क्वेअर म्हणजे 2 × 2 4 आणि हे 2 0 येते इथं 0 किती 4 0 यूज करशील 2 0 येतो 4 0 × 2 प्लस 3 200 2चा स्क्वेअर 4 मायनस 2चा क्यूब 2 to the 4 4 to the 8. ओके, तर इथं 80 लाख मायनस यांचं मल्टिप्लिकेशन 3 × 2 6 6 × 4 24 आणि हे ॲज इट इज 0 देऊन घ्यायचे. अगदी सोपं कॅल्क्युलेशन. 3 × 2 6 6 × 4 24 आला एवढं होतं आणि हे 4 0 हा ॲज इट इज इथं देऊन घ्यायचं आहे. नंतर प्लस साईन 3 × 4 परत तसं 3 × 4 किती करशाल तुम्ही 12 × 2 24 आणि ॲज इट इज 2 0 इथं लिहून घ्यायचे -8 लिहून घेतला. आता इथे काय ह्या दोघांची सबट्रॅक्शन मग दोघांची ॲडिशन करायची आहे. तर हे 0 0 तर कॅल्क्युलेशन तुम्हाला समजून नाही 0तून 0 गेलं 0च राहणार. आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये हे मी रब करून टाकतो तुम्हाला कॅल्क्युलेशन जर सोपं जाईल. हे बघा आता इथे किती आहे 4 आहे 0तून 4 मायनस होतील का नाही होणार. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे फर्स्ट इकून काही डिजिट घ्यावं लागणार आहे तेव्हा तुमचं मायनस होईल. मग इथं किती झाले इकडून 1 घेतला इथं 10 होती मग 10कडून 1 घेतला इथं 7 उरतील मग 7 मग इथं 10 झाले 10कडून 1 घेतला मग इथं किती उरतील 9 आणि इकडे 1 घेतला म्हणजे इथे 10 झाले. ओके, 10मधून 4 गेले 6 9मधून 2 गेले 7 7 ॲज इट इज म्हणजे 77 लाख 60,000. हे बघा 77 लाख 60,000 आले. नेक्स्ट आता हे दोघांची काय करायची सबट्रॅक्शन करायची 2408 याच्यातून हे मायनस केल्यावर किती उरतील तुमचे हे पण करून दाखवतो. काही स्टुडंटला हे डिफिकल्ट जात असतं कधी कधी लहानपणी प्रॅक्टिस न केल्यामुळे तर मी अगोदरच सांगून देतो. आता इथे पण काय करणार आहे तुम्ही इथे पण 4कडून काय घेणार तुम्ही 1 घेणार इकडे बरोबर. इथं उरतील 3 इथे 10 झाले बरोबर. 10कडून 1 इकडं द्यायचं आहे आपल्याला परत इथं 9 उरतील इथं 10 झाले 10 - 8 2 9 मायनस इथं 9 ॲज इट इज इथं काहीच नाही म्हणून 3 ॲज इट इज 2 2 3 9 2 आलं होतं. आता ह्या दोघांची ॲडिशन करायची. ॲडिशन करताना हे बघा मी इथे आता इथं लिहिलेलं आहे मी इथे पण लिहून दाखवतो तुम्हाला ॲडिशन कशी आलेली 3 2. तर इथे काय 2 ॲज इट इज 9 ॲज इट इज 3 ॲज इट इज 2 ॲज इट इज नंतर 6 7 आणि 7 हे झालं तुमचं ॲन्सर. मग 198 क्यूब इज इक्वल टू 77,62,392 हे तुमचं फायनल ॲन्सर आलेलं आहे. तुम्ही चॅनलला नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा. चला तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 6 नंबर एक्झाम्पल 2p - 1/2p ब्रॅकेटचा क्यूब. इथे पण फॉर्म्युला ॲज इट इज लिहून घेतला a - bचा क्यूबचा फॉर्म्युला लिहून घेतला. ओके, फॉर्म्युला लिहिल्यानंतर हिअर a इज इक्वल टू काय 2p आणि b इज इक्वल टू 1/2p. ओके,
झालं. नंतर आता ह्या व्हॅल्यू काय ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या आहे. हे इथं ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे आपल्याला. 2p मायनस 1/2p ब्रॅकेटचा क्यूब. ए एन बीची व्हॅल्यू आपण लिहून घेतली इथे. ओके. नंतर इज इक्वल टू साईन दिलं. एचा क्यूब म्हणजे किती, एचा क्यूब म्हणजे 2pचा क्यूब मायनसचं साईन 3 ॲज इट इज. एचा क्यूब म्हणजे 2pचा स्क्वेअर. बी 1/2p लिहून घेतलं प्लसचं साईन 3ab स्क्वेअर. म्हणजे आता इथं 3 लिहावं लागेल. एची व्हॅल्यू 2p इथं पुट करावं लागेल. बीची व्हॅल्यू काय 1/2p स्क्वेअर आणि मायनस बीचा क्यूब म्हणजे 1/2pचा क्यूब. ओके. नेक्स्ट तर 2चा क्यूब म्हणजे 2चा 3 टाईम मल्टिप्लिकेशन. 2 3 8. ओके. 2 2 4 4 2 8. पीचा क्यूब इथे मायनस साईन. आता इथे 2चा स्क्वेअर आणि पीचा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर 4 आणि पीचा स्क्वेअर p स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1/2p. नंतर नेक्स्ट 3 2p ॲज इट इज. 1चा स्क्वेअर 1च येतो. 2चा स्क्वेअर 4 आणि पीचा स्क्वेअर p स्क्वेअर मायनस 1 ॲज इट इज. 1चा क्यूब काय 1च येणार आहे. 2चा क्यूब कारण ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर आपल्याला 2 याचा सगळ्यांचा क्यूब काढायचा आहे. 1चा क्यूब 1च येतो. 2चा क्यूब 8 पीचा क्यूब p क्यूब. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे ॲज इट इज येईल -3. आता हे बघा इथे काय p आहे. हा p गेट कॅन्सल आणि हा याच्यात 2p म्हणजे p इंटू p बरोबर. एक p कॅन्सल झाल्यावर काय उरेल p उरेल. म्हणून मी हा स्क्वेअर कॅन्सल करतो इथे. ओके. स्क्वेअर कॅन्सल करतो आणि मग उरतो काय इथं तुमचा फक्त एक पीच उरतो आहे म्हणून ही 4p लिहिला. तर मग इथे हा p कॅन्सल झाला. इथला एक p कॅन्सल झाला. मग उरेल काय इथं 1/2 उरेल बरोबर. नंतर तर हे बाकीचं पुढच्या स्टेपमध्ये सांगतो तुम्हाला. प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2. आता इथे पण p आणि हा p कॅन्सल. याच्यातले 2p येतं. एक p कॅन्सल झाला म्हणजे फक्त p उरेल. ओके. म्हणजे हा 2च उरला. 1/2 काय होईल 4 आणि हा याच्यातला एक p मायनस 1/8p क्यूब. तर ॲज इट इज हे तसंच लिहिलं -3. तर इथं 2ने याला डिवाईड करू शकतो आपण बरोबर. 4ला 2 1 2 2 2 4 म्हणजे इथं आलं तुमचा 2. ओके. म्हणजे हे 2p झालं 2p 1/1 ॲज इट इज. नेक्स्ट प्लस साईन इथं 3 मल्टिप्लाय बाय काय 2. ओके. आणि ह्या 2ने काय होतं याला डिवाईड होतं. 2 1 2 2 2 4. इथं 2 आला म्हणजे इथं 3 तुमचा 3 × 1 काय 3 आणि 3 × 1 3 येणार आहे. आणि हा 2p मायनस ही टर्म तशी. नेक्स्ट स्टेपमध्ये 8p क्यूब मायनस 3 × 2 6 मल्टिप्लाय बाय याला केलं डिवाईड बाय 1 असला तर आन्सर काय सेमच येणार आहे. म्हणून आपण हे डायरेक्ट 6pच राहून दिलं. 3 × 2 6p हे तसं राहून दिलं. प्लस 3 × 1 3 2p ॲज इट इज आणि ही टर्म तशी. हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. फक्त इथे काय करायचं आहे ही टर्म लिहून घ्यायची. हे ॲन्सर लिहून घ्यायचं आणि बॉक्स करून घ्यायचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया 7 नंबर. 7 नंबरच्या क्वेश्चनमध्ये 7 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय आहे 1 - 1/a ब्रॅकेटचा क्यूब. फॉर्म्युला लिहून घेतला ॲज इट इज. हिअर a = 1 b = 1/a. ओके. ही ब्रॅकेट नका करू तुम्ही. नंतर इथे एचं क्यूब काय म्हणजे 1चा क्यूब -3 मल्टिप्लाय बाय एचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1/a. बीची व्हॅल्यू पुट केली प्लस 3 ॲज इट इज. एची व्हॅल्यू 1 बीची व्हॅल्यू 1/aचा स्क्वेअर. नंतर मायनस बीचा क्यूब म्हणजे किती 1/aचा क्यूब. आता हे झालं फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. नेक्स्ट 1चा क्यूब काय 1च येणार. किती वेळा 1चं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं 1च आन्सर येतं. -3 1चा स्क्वेअर किती येणार 1च येणार. नंतर हे 1/ म्हणून ते आपण काही तर डायरेक्ट 3 लिहून घेतलं. ते आन्सर मल्टिप्लाय केल्यावर 1च येणार म्हणून काहीच 1/a तसं लिहून घेतला. प्लस 3 ॲज इट इज. 3 × 1 3च येणार आहे. 1चा स्क्वेअर 1 एचा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 1चा
क्यूब काय येतो, आता इथं याचा क्यूब आणि याचा क्यूब काढावा लागेल. ओके, 1चा क्यूब 1, एचा क्यूब ए क्यूब. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहे, 1 मायनस 3ने येईल, 1ला मल्टिप्लाय केल्यावर 3 येतं आणि ए ॲज इट इज तसा तसा. इथं पण सेम 3a² आणि मायनस 1/x क्यूब. ही स्टेप तुम्ही डायरेक्ट इथे लिहिली तरी चालेल, ह्या स्टेपनंतर ही स्टेप लिहिली तरी चालते. ओके, हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. हे इथं लिहा. ओके, इथपर्यंत तुमच्या स्टेप होऊन जातात. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फर्स्ट क्वेश्चनमधला लास्ट. ओके, 8 नंबरचा क्वेश्चन, x/3 मायनस 3/x ब्रॅकेटचा क्यूब. फॉर्म्युला आपला नेहमीप्रमाणे a मायनस बीचा, कारण इथं मायनस साईन आहे म्हणून मायनसचं फॉर्म्युला यूज करणार आहे. हिअर a इज इक्वल टू काय, x/3 आणि b इज इक्वल टू काय तुमचा 3/x. ओके, लिहून घेतलं. व्हॅल्यू पुट करायच्या a आणि बीच्या. तर एची व्हॅल्यू काय इथे अगोदर लिहून घ्या, x/3 मायनस 3/x ब्रॅकेटचा क्यूब लिहिला. नंतर एची व्हॅल्यू इथे पुट करायची आहे तुम्हाला. एची व्हॅल्यू किती आहे, x/3 आणि हा क्यूब मायनस 3 घेतला. एचा काय स्क्वेअर म्हणजे काय, x/3चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी किती आहे तुमचा 3x, 3/x लिहून घेतला, प्लस 3 लिहून घेतला. इथे एची व्हॅल्यू पुट केली, x/3, बी स्क्वेअर म्हणजे 3/xची व्हॅल्यू पुट केली, मायनस इथे काय बीचा क्यूब आहे, बीचा क्यूब म्हणजे 3/xचा क्यूब लिहिला. फॉर्म्युला ॲज इट इज व्हॅल्यू पुट केल्या आपण. ओके, किंवा रिप्लेस केल्या, दोन्ही पण एकच होतं. ओके, एक्सचा क्यूब आणि 3चा क्यूब, 3चा क्यूब 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन, 3 3 जा 9, 9 3 जा 27. नेक्स्ट स्टेपमध्ये 3 नंतर एक्सचा स्क्वेअर, x² इथं x² होतो. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये इथे काय होणार आहे, /3चा स्क्वेअर 9 मल्टिप्लाय बाय 3 आणि एक्सचं ॲज इट इज प्लस साईन 3 ॲज इट इज. आता इथे एक्स काय होणार आहे, एक्स ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. नंतर 3 मल्टिप्लाय बाय आणि 3चा स्क्वेअर 9 आणि एक्सचा स्क्वेअर x². ओके, मायनस 3/x, 3चा क्यूब किती 27 आणि एक्सचा क्यूब x³. आणि स्टेपमध्ये ही स्टेप सॉल्व करताना ॲज इट इज पहिली टर्म लिही -3. आता इथं ह्या टर्ममध्ये काय होणार आहे, एवढ्या पूर्ण टर्ममध्ये एक्स इथे हे, आता हा एक्स काय याच्यातला इथे 2x आहे बरोबर, x² म्हणजे 2x, हा एक एक्स कॅन्सल, हा एक कॅन्सल, म्हणजे इथं काय उरलं 3x/9 मल्टिप्लाय बाय इथं काय 1 आहे 3/1 प्लस 3. आता इथं 3 आहे, इथं 3 आहे. ओके, नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये इथं x, इथं x², इथला x कट होईल, इथला हा x कट होईल, इथं उरेल काय, हा xच उरेल. ओके, 3/3 नंतर 9/बाय काय होईल, x उरेल, याच्यातला एक x कट झालेला म्हणून x उरला. ही टर्म तशी. नेक्स्ट स्टेपमध्ये हे तसं लिहून घेतलं 9 3x, 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9. ओके, नेक्स्ट 3/1. तर इथे काय येईल, इथे पण आपण ही स्टेप डायरेक्ट सॉल्व करू शकतो. मी तुम्हाला इथं स्टेप वाईज सांगतोय. ओके, 3 घेतले, 3x ही स्टेप समजली. हा 3 × 1 काय झाला 3 झाला 3x आणि हा 1 ॲज इट इज 3 × 1 3. नंतर प्लस साईन देऊन घेतला, हे 3 गेट कॅन्सल, 1 उरला, 1 याला मल्टिप्लाय केलं काय 9xच उत्तर आहे 9/x, हे ॲज इट इज टर्म. इथं नेक्स्ट स्टेपमध्ये हे ॲज इट इज आहे, 3 1 जा 3, 3 3 कॅन्सल, मग काय उरलं याच्यामध्ये फक्त -x उरला. ओके, नंतर प्लस 9x -27 आपण x³. हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. हे बॉक्समध्ये लिहून घ्यायचं आहे. ओके.